नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मराठा समाजाचे नेते, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा ॲक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. जरांगे पाटलांनी येत्या 30 मे पासून आंदोलनाची घोषणा केली आहे. 30 मे पासून स्वतः जरांगे पाटील हे बेमुदत उपोषणाला बसत आहेत आंतरवाली सराटीमध्ये त्यांच्या गावात. आता अचानक आलेल्या या घोषणेने म्हणजे खळबळ आहे. मराठा समाजामध्ये खळबळ आहे, महाराष्ट्रात खळबळ आहे, राजकारणात खळबळ आहे, सरकारमध्ये खळबळ आहे. कारण जरांगे पाटलांचा हिसका सरकारने पाहिला आहे, राजकारण्यांनी पाहिला आहे, भाजपने पाहिला आहे, फडणवीसांनी पाहिला आहे. त्यामुळे आता हे जरांगे पाटलांचं आंदोलन हे कशा करतात हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. म्हणजे जरांगे पाटलांनी पहिलं आंदोलन केलं त्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. आता परिस्थिती उलटी आहे. आता देवेंद्र उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांचा जरांगे पाटलांबाबतचा सॉफ्ट कॉर्नर हा काही लपून राहिला नव्हता. एकनाथ शिंदेने जरांगे पाटलांना खूप सांभाळलं. आता पुन्हा त्याच मागण्या आणि तेच आता समाजाला कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत, ती ती देणं सुरू आहे. पण ज्यांना दिली आहे त्यांची व्हॅलिडिटी होत नाही अशी जरांगे पाटलांची तक्रार आहे. हैदराबाद गॅजेटचं तर सुरू आहे, परंतु सातारा गॅजेटचं काहीच ठप्प आहे असं जरांगे पाटील म्हणत आहेत. मग आता ही कोंडी कशी फुटणार? म्हणजे कारण आता प्रमाणपत्र द्यायची तर प्रशासनाची आपली स्वतःची बाजू आहे, त्या हिशोबाने प्रशासन काम करत आहे. पण जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की बता अंमलबजावणी करा. 8 महिने झालेत. म्हणजे मुंबईत जे आंदोलन झालं त्या मुंबईत आंदोलनाला 8 महिने झालेत. करतो असं सरकार म्हणत आहे, त्यावेळेला म्हणाले काही झालेलं नाही. त्यामुळे आता नेमकं जरांगे पाटलांना काय हवं आहे आणि समाजाला अजून काय मिळालेलं नाही हा प्रश्न आहे. समाज खरोखर नाराज आहे का? का आता जरांगे पाटलांनी आगपेटी तर लावली आहे. त्यामुळे आतापर्यंत आरामात सत्ता गाजवत असलेले देवेंद्र फडणवीस यांना फटाके लागत आहेत, सुरू झालेत. म्हणजे आता एक उद्योगमंत्री उदय सामंत म्हणजे ते शिंदे गटाचे, शिंदे सेनेचे नेते मंत्री उदय सामंत जरांगे पाटलांना भेटले. त्यानंतर ही घोषणा झाली आहे. त्यामुळे जरांगे पाटलांचं आंदोलन आणि उदय सामंत यांचा काही संबंध आहे का असा हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. म्हणजे जरांगे पाटलांच्या मागे कोणाची शक्ती आहे हा मुख्य मुद्दा आहे. जरांगे पाटलांनी एकीकडे लाखांचे मोर्चे काढले, मुंबई ठप्प केली होती. मग आता त्यांच्या मागे कोण आहे?
मराठा समाज आजही त्यांच्या मागे आहे, यात वाद नाही. परंतु तो समाज जरांगेंच्या इशाऱ्यावर रस्त्यावर उतरेल का, हा कळीचा मुद्दा आहे. कारण कोणी किती नाही म्हटलं तरी सरकारने मराठा समाजाला बरंचसं दिलं आहे. त्यांच्या मागण्या मार्गी लागल्या आहेत, मागण्या अडवून ठेवल्या फडणवीसांनी, असं झालेलं नाही. मग जरांगे पाटलांना हे आंदोलनाची उबळ खुमखुमी आता कुठून आले? जरांगे पाटलांचा आता बोलविता धनी कोण? पूर्वी नावं ऐकायला यायची, आता नव्या वातावरणात जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण? शरद पवार थकले आहेत, मग दुसरं कोण? एकनाथ शिंदे एवढी हिंमत करणार नाहीत. आणि स्वतः जरांगे पाटील यांची ती पूर्वीची ताकद अजूनही समाजामध्ये कायम आहे का? जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर महाराष्ट्र नाचेल का, हा महत्वाचा मुद्दा आहे. जरांगे पाटलांची शक्ती, कारण फडणवीसांनी नुकतीच त्यांची प्रतिक्रिया आली आहे की आम्हाला जेवढं सरकारला जेवढं देणं कुणी दिलेलं नाही तेवढं आम्ही दिलं आहे, असं फडणवीस म्हणतात. मग तरी जरांगे पाटील नाराज का, नाखुश का? जरांगे खुश क्यों नहीं होता? हे जे हॉट टॉपिकचे विषय आहेत. जरांगे पाटील मैदानात उतरले, मग याचा अर्थ देवेंद्र फडणवीस यांचे वाईट दिवस, बुरे दिन सुरू झालेत का? कारण तुम्ही पाहाल देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कोणी बोलत नाही. म्हणजे अपोजिशन डेड असल्यासारखं आहे. विरोधी पक्षातली महाविकास आघाडीतला कोणी माणूस बोलत नाही. एकेकाळी सुरुवातीला उद्धव ठाकरे, संजय राऊत वगैरे बोलायचे, आता पण तेही शांत झालेत, कोणी बोलत नाही. मग ते काम आता जरांगे पाटलांनी हातात घेतलं आहे का? कारण जरांगे पाटलांनी डायरेक्ट थेट अटॅक केला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर, की देवेंद्र फडणवीस यांनीच जात प्रमाणपत्र रोखली आहेत. त्यामुळे आता या जरांगे पाटील यांच्या आंदोलनात किती गरमी येते आणि समाज त्यांच्या मागे किती आहे हे आता पाहायला मिळेल. जरांगेंनी जर ताकद वाढवली, पूर्वीची ताकद दिसली त्यांची, तर मुख्यमंत्र्यांना दखल घ्यावी लागेल. अशावेळी देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, आणि देवेंद्रचं नव्हे तर एकनाथ शिंदे या आंदोलनाकडे कसं पाहतात, याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की जरांगे पाटलांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस आले आहेत. आता निशाणा त्यांनी अजून पूर्ण साधलेलं नाही, पण तसं झालं तर महाराष्ट्रात काही भूकंप होईल का? कॉमेंट करा. नमस्कार.